जय श्रीराम. आपल्या सगळ्यांचं बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमात अतिशय मनापासून स्वागत आहे. परमपूज्य मंगेश दादा तुम्हाला इथून नमस्कार करते. भगवत कृपेने आणि सद्गुरूंच्या शुभ संकल्पाने आपली BMM तत्वज्ञान या उपक्रमाअंतर्गत आनंदाचे तत्वज्ञान ही दीर्घ मालिका अखंडपणे सुरू आहे. मला वाटतं काहीतरी मृणालकडे प्रॉब्लेम झालेला दिसतोय. ती झूम मधनं बाहेर पडलेली आहे. मगेश दादा, मी आपल्याला इथूनच नमस्कार करते आणि आजच्या सत्राला सुरुवात करावी अशी आपणास विनंती करते. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं वर्मसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री गोपाल कृष्ण सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो।
तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. ईश कृपेने सुरू असलेली आनंदाचे तत्वज्ञान ही दीर्घ चिंतन मालिका आणि त्या अंतर्गत सुरू असलेले महावाक्य या शिखरस्थ विषयाचं चिंतन आपण करतो आहोत. थोडंसं पुनरावृत्तीचा दोष स्वीकारून मी हा शब्द वापरतोय, शिखरस्थ. एवढ्याच करता की वक्ता आणि श्रोता दोघांनाही याचं स्मरण असावं की हा अत्यंत शास्त्रीय विषय, शास्त्राधारेच चिंतन करावं. श्रुतींचा मागोवा घेत, श्रुतींचा आधार घेत आपल्या विचारांमागे जो श्रुतीनं नेतो त्याला तार्किक म्हणतात. आपल्याला तार्किक व्हायचं नाहीये. श्रुती परती माऊली नाही या जगा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ती आपली श्रुती माऊली आहे, आपल्या हिताचं ती सांगते आहे. त्यामुळे तिच्या विचारांचा मागोवा घेत आणि तिचं त्या श्रुतीने काढलेला जो निष्कर्ष ज्याला आपण महावाक्य म्हणतो, म्हणून मी शिखरस्थ हा विषय किंवा हा शब्द पुनरावृत्तीचा दोष स्वीकारून प्रत्येक वेळेला उच्चारतो आहे. ते एवढ्याच करता या शास्त्रीय विषय, त्यामुळे समजायला थोडा अवघड असू शकतो, त्याची पूर्ण कल्पना आहे. पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण सोपं करून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. या प्रस्तावनेसह मांडुक्य उपनिषदातील अयमात्मा ब्रह्म या महावाक्याच्या लक्षार्थाचा विचार करताना मागील सत्रामध्ये आपण आत्मा आणि अयम या दोन पदांचा सविस्तर विचार केला. त्यामुळे जर कोणी नवीन श्रोते असतील की ज्यांनी आधीची 2 सत्र ऐकली नसतील, त्यांना आजचं सत्र समजायला अजून कठीण जाऊ शकतं. आपण सविस्तर विचार केला. आत्मा शब्द किती विविध अर्थांनी, विविध पैलूंनी तो शब्द वापरला जातो, अगदी परमार्थ वाङ्मयात सुद्धा. आणि अयम ही 2 पदं त्याच्यात आहे. अयम आत्मा ब्रह्म, अयम आत्मा आणि ब्रह्म हे तिसरं पद आहे, ब्रह्म. तर अयम हे जे सर्वनाम आहे हे अत्यंत निकट किंवा सतत अनुभवाच्या कक्षेत असलेल्या स्वयंप्रकाश अशा पुल्लिंगी वस्तूचा निर्देश करण्यासाठी वापरतात, असं आपण मागच्या सत्रामध्ये शिकलो. म्हणून तिथे हे सर्वनाम त्या महावाक्यात वापरलं, अयम म्हटलं. बरं, जी अत्यंत निकट आहे, जी अखंड अनुभवाच्या कक्षेत आहे, जी स्वयंप्रकाश आहे, अशी वस्तू फक्त आत्मा हीच आहे. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की इदम हे संस्कृतमधलं प्रातिपदिक, त्याचं पुल्लिंगी वस्तूबद्दल वापरताना त्याचं रूप अयम असं होतं, हे आपण मागच्याला बोललो होतो. पण इदमचा साध्या भाषेत अर्थ बघायचा झाला तर हा, ही, हे असं आपण म्हणतो. ही वस्तू, हा लॅपटॉप उदाहरणार्थ. मध्येच मी का थोडा विषय बदलला, परत मागे याच्यासाठी गेलो की हा, ही आणि हे या शब्दांमध्ये अनेक वस्तूंबद्दल बोलता येऊ शकतं.
त्यातल्या काही गोष्टी पुल्लिंगी पण असू शकतात. मुद्दा अधोरेखित करण्यासाठी थोडा मागे गेलो. पण जी सतत अनुभवाच्या कक्षेत आहे, कुठलीही वस्तू घ्या, हा ही हे निर्देशित होणारी सतत अनुभवाच्या कक्षेत असते का किंवा असू शकते का? त्याचं उत्तर नाही हेच आहे. स्वयंप्रकाश तर नाहीच. असो, त्यासाठी निर्देश करण्यासाठी हे सर्वनाम वापरतात. आणि अशी वस्तू आत्मा ही एकमेव आहे. गंमत म्हणजे पुन्हा आपल्याला माहिती नसेल तर परमार्थामध्ये आत्म्याला किंवा ब्रह्माला वस्तू हाच शब्द आहे. आपण मी आत्ता वाक्य जे विधान जे केलं ते व्यवहारात वस्तू आपण ज्याला म्हणतो त्या दृष्टीने अ थिंग किंवा गोष्ट या अर्थाने वस्तू शब्द वापरला. पण वस्तू सिद्धीर विचारेणं असं जेव्हा आचार्य म्हणतात विवेक चूडामणीमध्ये, तेव्हा वस्तू म्हणजे ब्रह्म. काही गोष्टी जर माहिती नसतील तर म्हणून स्पष्ट केलेल्या बऱ्या असतात, त्याची मदत पण होते. तर परमार्थामध्ये कुठे वस्तू शब्द आला तर लक्षात ठेवायचं, त्याचा अर्थ ब्रह्म असा होतो. आपला विषय सुरू आहे की अत्यंत निकट निरंतर अनुभवाच्या कक्षेत असलेली स्वयंप्रकाश अशी एखादी गोष्ट किंवा वस्तू म्हणजे फक्त आत्मा हीच आहे. आणि म्हणून प्रस्तुत जे महावाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म, त्याच्यामध्ये त्याचा त्या सर्वनामाचा प्रयोग केला. असं आपण मागच्या सत्रातच बघितलं होतं. नेहमीच्या माझ्या पद्धतीप्रमाणे थोडीशी उजळणी. आता आजच्या चिंतनाकडे वळताना या महावाक्याचं जे तिसरं पद आहे ब्रह्म, या पदाचा आपण विचार करू आणि महावाक्याचं चिंतन आज आपण पूर्ण करूया. आत्मा स्वयंप्रकाश आहे असं आपण आत्ता बोललो. स्वयंप्रकाश शब्दाचा अर्थही नीट आपल्याला कधी कधी समजतोच असं नाही. पण अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं, कारण त्याच्याबद्दलही अनेक श्रुती सांगता येतील, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत आपण अगदी साध्या भाषेत बोलू की आत्मा स्वयंप्रकाश आहे म्हणजे काय, तर त्याच्या अनुभवासाठी कोणत्याही बाह्य प्रयत्नाची किंवा साधनाची गरज नाही. अजून साध्या भाषेत बोलायचं झालं तर त्याचा अनुभव कशावरही आणि कोणावरही अवलंबून नाही. हे जास्त चांगलं आहे समजायला. आता करा विचार, तुम्ही जगातल्या यच्च यावत गोष्टी घ्या, अगदी छोट्या क्षुल्लक गोष्टीपासून अगदी मोठ्या गोष्टीपर्यंत घ्या, अवलंबून आहेत की नाही बघा. प्रत्येक गोष्ट कशावर तरी आणि कोणावर तरी अवलंबून आहे त्याच्या आपल्या अनुभवाच्या कक्षेत येण्यासाठी. अगदी आता गमतीने बोलायचं झालं तर आता हवा नावाची एक गोष्ट आहे, वायू. तुम्ही म्हणाल सर्वत्र उपलब्ध आहे काहीही न करता. आता जे आपल्यासारखे पृथ्वी सोडून कधी गेलेच नाहीत त्यांच्यासाठी ते बरोबर आहे. गमतीचा विषय म्हणून सांगतोय, एक मर्यादित एका बंदिस्तीमध्ये जर हा दृष्टांत समजून घ्यायचा असेल तर वायूसारखी गोष्ट आहे. पृथ्वीवरती अगदी बरोबर आहे, सगळ्यांना सदैव अखंड उपलब्ध आहे, त्याच्यासाठी आपल्याला काहीच प्रयत्न करावे लागत नाही. पण आहेत ना, पृथ्वी सोडल्याबरोबर संपलं असं ज्याचं नाही, ज्याची जाणीव सतत सुरू आहे, आपल्याला सतत सुरू आहे. कारण मी नाही असा अनुभव आपण कधी घेतला का? कधीतरी येतो का आपल्याला? झोपेबद्दल सुद्धा बोललोय आपण, जिथे मी नाही असा अनुभव, आता तो येतो म्हणावा तरी पंचायतच आहे, कारण तिथे अनुभव घेणारं अंतःकरणच लीन झालेलं आहे, आता लय पावलेला आहे. पण तरीही तो आहेच याचा विचार आपण करून झालेला आहे. थोडक्यात त्याची जाणीव सतत सुरू आहे आणि तो आत्मा चैतन्य रूप असल्यामुळे तो अखंड स्फुरद रूप आहे.
अखंड स्फुरद रूप आहे. फार सुंदर शब्द आहे आत्मतत्वाबद्दल बोलताना. कधी तो इंद्रियांकरवी कृतीद्वारा त्याचं चैतन्यत्व प्रकट होतं असं म्हणूया, तर कधी ज्ञान महिम्यातून होतं, तर कधी आनंद रूपामध्ये तो व्यक्त होतच असतो. असून प्रिय नसून प्रिय, वेदांताची व्याख्या माहिती आहे आपल्याला. आणि मी तर स्वतःला अखंड प्रिय आहे आपण बोललोय आत्मा या शब्द समजावून घेताना, म्हणून तो पहिले समजावून घेतला. हे त्याचे सर्व पैलू आहेत आत्मशब्दाचे किंवा आत्म या तत्वाचे. अखंड त्याची जाणीव सुरू आहे. काहीही वेगळं करावंच लागत नाही, सर्वांना उपलब्ध, सर्वांना. नैष्कर्म्य सिद्धी नावाचा एक अप्रतिम ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये श्री सुरेश्वराचार्य अतिशय सुंदर आणि सूक्ष्म विचार, अर्थातच पुन्हा उपनिषदांवरच आधारित आहे तो, पण समजून घेण्यासाठी फार सुंदर विचार आहे तो व्यक्त करतात. त्या आत्मतत्वाबद्दल बोलताना सुरेश्वराचार्य म्हणतात की कूटस्थ बोध प्रत्यक्त्व निमित्तम सदात्मनः बोधृता हंतयोर हे स्तुभ्याम तेनोपलक्ष्यते. मला समजलं की तुम्हाला काहीच समजलेलं नाही आहे, भलेही तुमच्या खिडक्या बंद असल्या तरीही. कारण एक तर संस्कृत, त्यात सुरेश्वराचार्यांचं संस्कृत, मग काय विचारता. नैष्कर्म्य सिद्धीची रचना तुम्ही पाहाल तर खूप संधी आहेत त्याच्यात संस्कृतचे. असो, फार सुंदर विचार आहे. आपण समजून घेऊ, काही कठीण काही नसतं एकदा समजल्यानंतर. कूटस्थ बोध प्रत्यकत्वम, फार सुंदर शब्द वापरला आहे सुरेश्वराचार्यांनी. कूटस्थ बोध प्रत्यकत्वम अनिमित्यम, त्यातला एक एक शब्द महत्वाचा आहे, म्हणून मी हा श्लोक मुद्दाम उद्धृत केला. आत्मन सदा बोधृता अहंतयो हेतु तेन ताभ्याम उपलक्ष्यते. संधी विग्रह केला की अजून समजायला थोडं सोपं जातं. आत्मन काय सांगतात आहे की आत्म्याचं स्वरूप काय आहे, तर त्याला तीन विशेषणं वापरली आहेत त्यांनी इथे. कोणती? कुटस्थ, याचा अनेक वेळा आपण विचार केला, बोध आणि प्रत्यकत्वम. मग कुटस्थ म्हणजे काय म्हणायचं आहे, तर आत्मा हा अखंड निश्चळ आहे, निर्विकार आहे. त्याच्यात कधीही कुठल्याही पद्धतीचा बदल होत नाही, जे सर्वत्र सदा सम, असं माऊली त्याचं वर्णन करते. भारतात जास्त आहे, अमेरिकेत कमी आहे असं मुळीच नाही. दिवसा जास्त आहे, पौर्णिमेला जास्त आहे असं मुळीच नाही, आणि रात्री कमी आहे असं मुळीच नाही. आलं असेल लक्षात काय म्हणायचं थोडक्यात. निश्चळ आहे, निर्विकार आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं, तो बोधरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, चैतन्य आहे, आणि प्रत्यगत्वम म्हणजे अंतर्यामी आहे. प्रत्यगात्मा हा शब्द आपण मागच्या वेळेला अतिशय सुंदर समजून घेतलेला आहे, सविस्तर. नेहमीप्रमाणे वी आर बिल्डिंग ऑन दोज फाउंडेशनल ब्लॉक्स कवर्ड अर्लियर. प्रत्यगत्वम, आणि छान शब्द वापरला इथे सुरेश्वराचार्यांनी, ते म्हणतात अनिमित्यम. अनिमित्यम म्हणजे काय? स्वाभाविक, त्याचं हे असणं हे स्वाभाविक आहे, अहेतुक आहे, कोणत्याही कारणाशिवाय आहे. म्हणजेच स्वतः सिद्ध आहे, म्हणजेच स्वतंत्र आहे, म्हणजेच कशावरही कोणावरही कधीही अवलंबून नाही. म्हणून तर तो खऱ्या दृष्टीने प्रत्येगात्मा आहे असं आपण मागच्याला बोललो होतो. असं त्याचं स्वरूप आहे. स्वयंप्रकाश शब्द समजून घेतोय बरं आपण, नाही तर विषय काय चाललाय विसरायला होऊ शकतं. आत्म्याचं, आत्मा स्फुरद रूप आहे, आत्मा स्वयंप्रकाश आहे, समजून घेण्यासाठी फार सुंदर श्लोक आहे.
पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे पुढचं चरण, त्याच्यामध्ये सुरेश्वराचार्य म्हणतात आहे की अहंत योहो, बोधृता आणि अहंत योहो, दोन गोष्टी सांगितल्या त्यांनी. बोधृता आणि अहंत योहो, हेतू. हा हेतू आहे त्याचा काय, की हे जे स्वाभाविक आत्मस्वरूप आहे, हे आपल्या बुद्धीमध्ये म्हणजे आपल्या सर्वांच्या बुद्धीमध्ये ज्ञातेपणा आणि अहंता याचं कारण आहे म्हणजे अधिष्ठान आहे. म्हणून मी म्हणालो अप्रतिम श्लोक आहे. आपल्या बुद्धीमध्ये जो ज्ञातेपणा आहे, ज्ञातेपणा म्हणजे कळणं, जाणणं, शुद्ध मराठीत त्याला कॉन्शियसनेस असं म्हणतात. शुद्ध मराठी बऱ्याच वेळेला लवकर कळतं म्हणून कधी कधी बोलावं लागतं. आणि अहंता, अहंतेबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. हे हे जे अखंड अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पांडुसुता, उठत असे तत्वता ते तयाचे रूप, हे जे आपण मागच्याला बोललो, किंवा तै माऊली जे म्हणते की सर्वांचे हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. अगदी चपखल ओविया माऊलींची हा अर्थ सांगणार आहे. हे जे अखंड मी मी सकाळी जाग आल्यानंतरच्या पहिल्या क्षणापासून जे सुरू होतं, मी 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 मी, जे आपल्याला त्याची जाणीव पण नसते, कारण होणाऱ्या प्रत्येक, माझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचारामध्ये किंवा मी बोलणाऱ्या प्रत्येक वाक्यामध्ये मी अनस्यूतच आहे. भूक लागली म्हणजे काय, मला भूक लागली. उठायला उशीर झाला म्हणजे काय, मला उठायला उशीर झाला. मी शिवाय हे शक्यच नाही. त्याचं ते अधिष्ठान आहे. आणि म्हणून सुरेश्वराचार्य लगेच तिथे उपाय पण सुचवतात आहे की तेन ताभ्याम उपलक्षते. तेन म्हणजे म्हणून, तृतीया विभक्ती आहे पण इथे त्याचा अर्थ म्हणून असा होतो, त्याद्वारा किंवा म्हणून. आणि त्यांच्याद्वारा ताभ्याम, द्विवचन. द्विवचन का केलं, कारण अहंता आणि ज्ञातेपणा दोन गोष्टींबद्दल बोलणं सुरू आहे म्हणून. तेन ताभ्याम काय होतं, उपलक्षते, म्हणजे तो उपलक्षित होतो, म्हणजे त्या आत्म्याचं अस्तित्व सूचित होतं. किती छान आहे पहा. आता ह्या पद्धतीने आपण जेव्हा श्लोक समजून घेतो आणि त्याचा अर्थ काय, आपल्या जीवनाला तो कसा लागू पडतो, जिवंत सोडा, प्रत्येक क्षणी माझ्या जीवनाला ते लागू पडतंय. कारण प्रत्येक क्षणी मला प्रत्येक काही ना काहीतरी कळत आहे का नाही. पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून अखंड ज्ञान मला होत आहे, डोळ्यांनी पाहून, कानाने ऐकून, त्वचेने स्पर्श करून, नाकाने गंध आणि जिभेने रस. पाच ज्ञानेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रियांचं साह्य नसताना स्मरणाने होणारं, तर्काने होणारं ज्ञान, कुठल्याही का पद्धतीने होणारं, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. आणि हे सगळे खेळ, हे सगळं होणारं ज्ञान कोणाच्या मैदानावर, कोणत्या मैदानावर सुरू आहे, तर अहंकाराच्या मैदानावर. म्हणजे विचार केला तर अगदी एखादा क्षुल्लक जीव घेऊया आपण, अगदी अमिबा वगैरे बोलायला नको, पण मुंगीबद्दल बोलूया. अत्यंत छोटासा क्षुल्लक जीव मुंगी आहे समजा, ते मनुष्य प्राण्यांपर्यंत, अगदी आपण पुढे यक्ष गंधर्व किन्नर ब्रह्मदेवापर्यंत जाऊ शकतो, पण आपण मनुष्यापर्यंत थांबूया सध्या. पण मुंगीपासून मनुष्यापर्यंत कल्पना करा, एक गोष्ट सामान्य आहे, या दोन्ही गोष्टी सामान्य आहेत. कोणती, अहंता आहे आणि ज्ञातेपण आहे. आता तुम्हाला असं वाटेल मुंगीच्या ठिकाणी अहंता, तिलाही अहंकार असतो का. करूया आपण विचार. समजा एखादी मुंगी चालली आणि मी तिथे समजा असं समोरच एखादं बोट ठेवलं किंवा एखादी वस्तू ठेवली, ती मुंगी पटकन आपला मार्ग बदलते की नाही, किंवा त्याच्या वर चढायचा प्रयत्न करते किंवा त्याच्या खालून जाण्याचा प्रयत्न करते, किंवा दुसरा एखादा क्षुद्र जीवजंतू आहे, मुंगी आहे, माशी आहे, या डास आहे समजा, तुम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न करा, ते पळतात की नाही दूर तुमच्यापासून, पळतात. म्हणजे त्यांना आपला जीव वाचला पाहिजे, मी जगलो पाहिजे, हे स्फुरण आहे का नाही, आहे. म्हणजेच मग त्यांना अहंकार आहे का नाही. मला मुंगी म्हणतात हे नसेल समजत त्यांना, त्या मुंग्यांना नावं नसतात, मान्य. स्थूलदृष्टीने अहंकार नाही म्हणत आहे मी, पण
मी आहे आणि मी आहे याचं मला भान आहे. ह्या दोन गोष्टी आपण ज्याला ज्याला जिवंत समजतो, अगदी झाडं सुद्धा जी जागची हालू शकत नाही, त्यांना सुद्धा भावना असतात. आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. मुद्दा माझा एवढा सुरू होता की अहंता आणि ज्ञातेपणा हे जिथे जिथे अंतःकरण आहे, मग ते कितीही अविकसित अवस्थेत असू दे किंवा अत्यंत विकसित अवस्थेत असू दे मनुष्यासारखं, ह्या ज्या दोन गोष्टी सामान्य आहे, अहंता आणि ज्ञातेपणा, इगो किंवा आयनेस म्हणतात त्याला, आणि ज्ञातेपणा म्हणजे कॉन्शियसनेस, शुद्ध मराठीतले शब्द. सामान्य म्हणजे कॉमन. मग हे काय आहे? हे त्या आत्म्याच्या स्वयंप्रकाशकत्वाचं किंवा स्फुरदरूपतेचं प्रतीक आहे. आणि तो तर सर्वत्रच आहे. जडाजडी अंशी रहाटसे सरीसी, माऊली सांगते आहे, तो जडातही आहे आणि तो चेतनातही आहे. पण चेतनाच्या ठिकाणी अभिव्यक्ती आहे म्हणून लवकर कळतं, बाकी काही नाही. कारण तो नाही अशी एकदा जागाच नाही म्हटल्यानंतर जडात तो नाही असं म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. पण आपण आत्ता फक्त चेतनाचा विचार करतो आहोत, आत्म्याच्या अभिव्यक्तीबद्दल बोलतो आहोत, स्वयंप्रकाशकत्वाबद्दल बोलतो आहोत, स्फुरद रूपतेबद्दल बोलतो आहोत. आणि ह्या दृष्टीने फार सुंदर हा श्लोक सुरेश्वराचार्यांचा, पुन्हा मी जसं म्हणालो आहे उपनिषदांच्याच आधारावरती आहे, पण छान पद्धतीने आपल्यासमोर मांडणी त्यांनी केली आहे की आपल्या बुद्धीमध्ये हे जे दोन गोष्टी आहेत की ज्याच्या आधारावर दिवसभर आपले सगळे व्यवहार सुरू असतात, त्याचं अधिष्ठानच आत्मा आहे. पण गंमत तीच आहे, त्या व्यवहारांमध्येच मी इतका रमतो आणि इतका रंगतो आणि सुखदुःखांच्या हेलकाव्यात जीवन घालवत बसतो की माझे सद्गुरू डॉक्टर काकाने त्याला एक सुंदर शब्द दिलाय, आपण दृश्य क्रीड होतो. आणि शास्त्र आणि संतांची अपेक्षा आहे की मी आत्मक्रीड व्हावं. अजून दुसऱ्या भाषेमध्ये, मला होणाऱ्या ज्ञानाच्या मागे मी इतका लागतो दिवसभर की ज्याच्यामुळे ज्ञान होतं त्या बोधरूप आत्म्याकडे माझं लक्षच नसतं. आणि तो अखंड अखंड निरंतर माझ्या अनुभवाच्या कक्षेतच आहे. आणि म्हणून त्याच्या अनुभवासाठी मला बाह्य साधनांची गरजच नाही. तो स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश. आता आत्तापर्यंत आपण जो विचार केला, हे सर्व वर्णन विशेषतः आत्म्याचं अपरोक्षत्व, अपरोक्षत्व म्हणजे पुन्हा प्रत्यक्ष अनुभवाच्या कक्षेत असणं, याला अपरोक्षत्व म्हणतात. काही काही शब्द मी पुन्हा वारंवार समजून सांगतो कारण नवीन श्रोते आहेत असं मला कळलं म्हणून. ते आत्म्याचं जे अपरोक्षत्व आहे, स्वयंप्रकाशकत्व आहे किंवा स्वयंप्रकाशत्व आहे, ज्याचा आपण आता विचार केला, नित्य अनुभूतित्व आहे, नित्य अनुभूतीचा तो विषय आहे. अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं, स्फुरद्रूपत्व आहे. हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटू शकतं की नाही, असा मनामध्ये विचार येऊ शकतो काय, जर नित्य माझ्या अनुभवाच्या कक्षेतच तो आहे, अखंड त्याचा अनुभव मला सुरू आहे, म्हणजे मला आत्मानुभव आलेलाच आहे. असा एखादा वकिली थाटाने प्रतिवाद करू शकतो, गमतीने बोलायचं झालं तर. आणि त्या अर्थी मी आत्मज्ञानी झालो असं स्वतःला प्रमाणित करण्यासाठी तुम्ही तयारच असतो. उदाहरणार्थ, मी भक्त आहे असं मी स्वतःला प्रमाणित करतो की नाही, असं तो वेगळा विषय. कारण विभक्त नव्हे तो भक्त ही समर्थांची व्याख्या स्वीकारली तर भक्त म्हणण्याची हिंमत माझी होणार नाही. उपासक आहे, बरोबर आहे. मुद्दा असा की मी आत्मज्ञानी झालो असं वाटू शकतं, किंवा टेक्निकली स्पीकिंग, पुन्हा शुद्ध मराठीत, पण तसं नाही आहे. आणि हे सांगण्यासाठीच या महावाक्यामध्ये तिसरं पद आता महत्त्वाचं ठरतं, आणि ते म्हणजे ब्रह्म, ज्याचा आपण विचार करतो आहोत. अयम आत्मा ब्रह्म, ही तीनच पदं आहेत या महावाक्यामध्ये. आत्मा आणि अयम
याचा सविस्तर आपण विचार केला. ब्रह्मपद का महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी आपण पुन्हा आत्मतत्वाचा, स्वयंप्रकाशकत्वाचा त्याचा विचार केला थोडासा. तो स्वयंप्रकाश कसा आहे, स्फुरद्रूप कसा आहे. पण तिसरं पद जे आहे ब्रह्म, ते या दृष्टीनेच महत्वाचं ठरतं. कारण महावाक्य काय आहे पुन्हा एकदा, अयम आत्मा ब्रह्म. बरोबर, त्याचा अर्थ आहे हा आत्मा ब्रह्म आहे. शांतपणे विचार करू आपण, काय वाक्य पुन्हा त्याचा अर्थ काय झाला, हा आत्मा ब्रह्म आहे. आता या वाक्यातून काय आपल्याला निर्देशित होतं, काय बोध होतो, काय लक्षात येतं, की आत्मा ब्रह्म आहे म्हणजे आत्म्याची ब्रह्मता हे साध्य आहे. साध्य म्हणजे गोल शुद्ध मराठीमध्ये. बरोबर, काय साध्य करायचं आपल्याला, आत्म्याची ब्रह्माशी असलेली एकता. हे गोल आहे, साध्य करायचं आहे, असं आपल्याला त्याच्यातून बोध होतो, मी जसं म्हणालो. परंतु शास्त्राचा अभ्यास ज्यांनी केलाय त्यांना माहिती आहे की आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत. मग जे एकच आहे त्याच्या ऐक्याचं साध्य म्हणून ते कसं काय सांगितलं मग, हे जे ऐक्य त्यांचं ते एकच आहे, मग ते साध्य म्हणून का सांगितलं मग महावाक्यामध्ये. हा जेव्हा आपण विचार समजून घ्यायला जातो तेव्हा आपल्याला त्या ब्रह्म हा जो तिसरं पद मी जे म्हणालो त्याचं महत्त्व कळतं. त्याचा आपण विचार करूया, कारण त्याचा विचार केला की या महावाक्याच्या चिंतनाला परिपूर्णता आली असं आपण समजू शकतो. ब्रह्मशब्दाचा शांतपणे विचार करू. आत्ता आपण जे सगळं बोललो ते थोडं बाजूला ठेवूया आणि फक्त ब्रह्मशब्दाचा आपण जेव्हा विचार करतो, ब्रह्म म्हटल्यानंतर विशेषतः त्याच्या स्वरूप लक्षणांचा जेव्हा विचार करतो तेव्हा ज्याला निरुपाधिक असं म्हणतात, निरुपाधिक म्हणजे ज्याला एकही कसलीच उपाधी नाही, निरपेक्ष व्यापक ज्याला म्हणतात, म्हणजे त्याची जी व्यापकता आहे ती कशाच्या अपेक्षेने नाही आहे. जसं मगाशी आता एक वायूचं उदाहरण आपण घेतलं, वायू व्यापक आहे पण सापेक्षतेने व्यापक आहे, त्याला मर्यादा आहे त्याच्या व्यापकतेला. बरोबर, तसंच आकाश नावाचं अजून एक महाभूत आहे, ते सुद्धा व्यापक आहे, ते तर वायूहून व्यापक आहे, पण त्याच्याही व्यापकतेला मर्यादा आहेत. ती या जगताची मर्यादा आहे, या जगताची सापेक्षता आहे. पण अशी मर्यादाच ज्याच्या व्यापकतेला नाही, ज्याच्या व्यापकतेला कुठलीही सापेक्षता नाही, देर इज नो रिलेटिव्हिटी टू इट, इट इज ॲब्सोल्यूट इन नेचर, त्याला निरपेक्ष व्यापक असं म्हणतात. अव्यय आहे, मगाशीच पाहिलं आपण, त्याचा व्यय कधीच होत नाही, अखंडैक रस आहे. फार महत्त्वाचा शब्द आहे बरं, अखंडैक रस, मला तर फार आवडतो. त्या शब्दावरच 15-20 मिनटं बोलता येईल, इतकं त्याचं गहनता आहे त्या शब्दामध्ये. कारण त्याचे विभागच पाडता येत नाही, म्हणून अखंडैक रस. न इह नाना अस्ति किंचन मनसी वेदमाप्तव्यम, श्रुती बोलते. अखंडैक रस एकमेव द्वितीय आहे, आणि म्हणूनच एकमेव द्वितीय आहे, कारण अखंडैक रस आहे, सच्चिदानंद आहे. अशी जी एक चैतन्य वस्तू ती ब्रह्म या शब्दाने सूचित होते. बरोबर, आता अशा वस्तूशी ऐक्य हे साध्य म्हणून या प्रस्तुत महावाक्याने सुचवलं असं आपण म्हणालो. अयम आत्मा, मग अयम आत्मा या शब्दाने काय वर्णन आहे, मग याचा अर्थ आत्मा आणि ब्रह्म जर एकच आहे पण तरी सुद्धा ते ऐक्य म्हणून सुचवतात आहे, साध्य म्हणून सुचवतात आहे त्याचं ऐक्य, तर मग याचा अर्थ असा की अयम आत्मा हे वर्णन सोपाधिक चैतन्याचं झालं. कारण निरुपाधिक म्हटलं तर ते एकच आहे, पण ज्या अर्थी ते साध्य म्हणून सांगतात आहे त्या अर्थी ते सोपाधिक चैतन्याचं वर्णन ठरतं. आणि ते सूचित करण्यासाठी म्हणून किंवा त्याच्या सूचित ऐक्यासाठी मग काय ठरतं, उपाय काय ठरतो,
ते सोपाधिक आहे, म्हणजेच त्या उपाधीचा निराश करणं हे त्याचं साधन ठरतं. समजायला सोपं झालं. कारण मुळात ऐक्य आहे, पण तेच ध्येय म्हणून सांगतात आहे. याचा अर्थ अयम आत्मा, पुन्हा एकदा याचा अर्थ सोपाधिक चैतन्य असाच स्वीकारावा लागतो. तेव्हा कुठे ते ध्येय म्हणून सिद्ध होतं. आणि ते त्याची ऐक्यरूपता कधी सिद्ध होईल, तर त्या दोघांच्या मध्ये जे येत आहे, जे त्या ऐक्याला अडथळा निर्माण करत आहे असं म्हणूया. अज्ञानाचा आणि अविद्येचा स्वीकार करून हे बोलणं सुरू आहे बरं. शास्त्रीय फार काटेकोर बोलावं लागतं. अध्यारोपाची भाषा सुरू आहे. ते स्वीकार करून आपण बोलतोय की त्याच्यामध्ये जे येत आहे ते बाजूला करावं लागतं. त्याला उपाधी असं म्हणतात आणि म्हणून उपाधीचा निराश हे त्याचं साधन ठरतं. अजून साध्या भाषेत बोलूया, सोप्या भाषेत समजायला. अयम आत्मा याचा अर्थ इथे अहम असा होतो किंवा जीव असा होतो, ज्याला आपण सोपाधिक चैतन्य असा अगदी शास्त्रीय शब्द वापरला. जीव चैतन्य शब्द ऐकलाय की नाही आपण सर्वांनी? ऐकलाय. चैतन्यच आहे, पण सोपाधिक आहे. कशाची उपाधी आहे त्याला? अहो, बुद्धी नावाची उपाधी आहे किंवा देह नावाची उपाधी आहे. आणि म्हणून हे जे महावाक्य आहे, अयम आत्मा ब्रह्म, हे जेव्हा आपण नीट समजून घेऊन त्याचा लक्षार्थ बघतो, तेव्हा शेवटी ते चारी महावाक्य तेच सांगणार आहे. तत् त्वम असि असं म्हणा, अहम ब्रह्मास्मी म्हणा, अयम आत्मा ब्रह्म म्हणा, प्रज्ञानम ब्रह्म म्हणा. गाडी तिथेच येणार आहे आणि आलीच पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आणि सोपाधिक असल्यामुळे जीवात्म्याला काय आहे? उपाधी आहे. म्हणजे तरी काय आहे? तर हो, बुद्धी आहे, शरीर इत्यादी ज्या उपाधी आहेत, त्या उपाधींच्या धर्माचा त्याला अनुभव येत असतो अखंड. आणि या उपाधीचं स्वरूप जे आहे ते अविद्या आहे. अविद्या, अज्ञान हे शब्द आपण खूप वेळा ऐकतो. त्याचं हे नेमकं स्वरूप आहे की मी कोण आहे हे मला न समजणं. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, ते चिरूपया अज्ञानेसे. मौलींनी व्याख्या करून टाकली. आपुला आपण पेया, मी खरं निरुपाधिकच आहे, पण मला झालं विस्मरण त्याचं. बस त्या विस्मरणालाच अज्ञान म्हटलंय मौलींनी. हेच त्या अविद्येचं स्वरूप आहे. आणि उपाधीचे जे धर्म आहेत ते माझे धर्म आहे, अशी जी जीवात्म्याची ठाम समजूत, हे त्या अज्ञानाचं स्वरूप आहे. पण उपाधी ज्ञान झाल्यानंतरही असते, कारण नाहीतर संत सद्गुरू कार्यच करू नसते शकले या जगामध्ये. आपल्याला कल्पना आहे, पण त्यांनी त्या उपाधीचा बाध करून घेतलेला असतो. बाध शब्द फार सुंदर आहे, कारण उपाधी तर आहे, पण त्याचं सत्यत्वाचं विष निघून गेलेलं आहे. त्याला म्हणायचं बाध. जसं मृगजळ आहे, दिसतंय इतकं इतकं अगदी, म्हणजे स्पष्ट दिसत आहे की त्यात झाडांची प्रतिबिंब पण दिसतात आहेत. उखर जमीन आहे, दुपारची वेळ आहे, सूर्याची किरण आहेत, आपल्याला माहिती आहे मृगजळ. पण मी कधी विचार करतो का त्याचा? काय भरपूर पाणी आहे, ते छान घर बांधूया, शेती करूया, असं विचार करतो का आपण कधीतरी मृगजळाबद्दल? ह्याला म्हणायचं बाध. दृढ मिथ्यात्व निश्चय अशी त्याची शास्त्रीय व्याख्या आहे बाधाची. विषय वेगळा आहे. मुद्दा संत सद्गुरू शास्त्रकार्य सर्वांनी जीवनमुक्तांनी त्याचा, ज्ञानांनी त्याचा बाध करून घेतलेला असतो. पण आपण अज्ञानाबद्दल, म्हणजे आपल्या सर्व, माझ्याबद्दल बोलतो आहे. काय मला असं वाटतं की त्या उपाधीचे धर्म हे माझे धर्म आहेत. मी कधी कधी स्वतःबद्दल आदरार्थी बोलतो, आपल्याबद्दल म्हणजे माझ्याबद्दल बोलतो. हे अज्ञानाचं स्वरूप आहे. ही त्याची ठाम समजूत आहे जीवाची, आणि हेच अज्ञानाचं स्वरूप. आणि त्याच्यात झालेला आहे अन्योन्याध्यास. पुन्हा एक नवीन शब्द आला शास्त्राचा, अन्योन्याध्यास. एकाचा, दोन भिन्न गोष्टींचा एकमेकांवर झालेला अध्यास.
इथे कोणाचा कोणावर अध्यास झाला. आता चेतन आत्मा जेव्हा उपाधी म्हणजे देहाच्या सान्निध्यामध्ये येतो, तेव्हा ही जी काया आहे आपली, वाचा मन म्हणा किंवा 3 गुण म्हणा, 3 गुणांचंच कार्य आहे पुन्हा हे शेवटी. त्याच्यामुळे काय होतं, त्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे अकर्ता आत्मा जो आहे तो कर्ता वाटायला लागतो. आणि हा जो जड देह आहे तो आत्मचैतन्यामुळे चेतन वाटायला लागतो. त्याला म्हणायचं अन्योन्याध्यास, एकाचा दुसऱ्यावर झालेला अध्यास. खरं ते चेतनत्व, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. माऊली म्हणते ते तत्वज्ञ संत स्वीकारित. मी कुठे स्वीकारतो, मला हा देहच चेतन वाटतो. आणि म्हणून तर हा जाऊ नये किंवा नुसत्या जाण्याच्या कल्पनेने सुद्धा मी विव्हळतो, दैन्य येतं मला. कारण हा देह म्हणजे मी आणि तो चेतन, त्यामुळे तो जाता कामा नये. आणि हे जग सत्य झाली. तिथून गाडी घसरायला सुरुवात होते आपली. त्या आत्मतत्वानी चेतनत्व प्रदान केलेलं आहे. अन्यथा हा देह माझ्यासमोर अनेक जड वस्तू आहेत, तितकाच हा जड आहे. पण त्याच्यात जे चेतनत्व आहे ते त्या आत्मतत्वाचं आहे. पण मला हा देहच चेतन वाटायला लागतो, अध्यास झाला. आणि तो आत्मा अकर्ता असून करता वाटायला लागतो, कारण ते चेतनत्व त्यांनी प्रदान केलं आहे. हे जे उपाधिजनित, संस्कृत प्रचूर शब्द आहेत सगळे. उपाधिजनित याचा अर्थ, जनित म्हणजे निर्माण झालेलं, उपाधीतून निर्माण झालेलं, जन्माला आलेलं अध्यास. त्याला जेव्हा जीव सत्य समजायला लागतो तेव्हा होणारा परिणाम त्याचा हा आहे, अनंत दुःख भोगायला तो लागतो. जे माझ्या जीवनाचं वर्णन आहे, अनंत दुःख भोगतो. आणि म्हणून यास्तव अयम आत्म्याला निरुपाधिक स्वरूपात जोपर्यंत मी जाणणार नाही, तोपर्यंत आनंदाचा साक्षात्कार नाही. आणि म्हणून आत्म्याची ब्रह्मता हे साध्य आहे. अयम आत्मा ब्रह्म आलं असेल आता छान लक्षात. कारण आपण सुरुवात कुठून केली होती आजच्या बोलण्याची, की तो तर स्वयंप्रकाशच आहे, तो तर नित्य माझ्या अनुभवात आहे. पण आता माझ्या लक्षात आलं की अरे, तो जो मला अनुभवास येतोय तो सोपाधिक चैतन्य या रूपाने येतो आहे. आणि त्याच्यातही त्या उपाधीला मी सत्य घट्ट समजून बसलोय की ही उपाधी म्हणजेच मी. त्या उपाधीचे धर्म मी माझ्या स्वतःवरती लादून घेतो. म्हणून मी स्वतःला मूर्ख म्हणतो, स्वतःला हुशार समजतो, स्वतःला यशस्वी म्हणतो, स्वतःला काळा गोरा उंच बुटका जे काही विशेष आपण सर्व स्वतःला लावतो ते खरं तर या देहाचे किंवा परिस्थितीचे असतात, पण ते जणू काही माझे आहेत. अशा थाटामध्ये माझं जीवन सुरू असतं. आणि म्हणून मग दुःख. आणि म्हणून अयम आत्म्याला आपण जोपर्यंत निरुपाधिक स्वरूपात म्हणजेच ब्रह्मस्वरूपात जाणत नाही, आनंदाचा साक्षात्कार नाही. आणि म्हणून हे महावाक्य आपल्याला बोध करत आहे, आत्म्याची ब्रह्मता आहे त्याचं साध्य म्हणून सांगितलं आहे. अयम आत्मा ब्रह्म अस्ति. अस्ति आता मी तिथे क्रियापद घातलं जे अध्याहृत आहे, अनस्युत आहे. म्हणजे या सोपाधिक आत्म्याचं, अगदी अजून साध्या भाषेत जीवाचं खरं स्वरूप काय आहे, तर ते निरुपाधिक ब्रह्म हेच आहे. आणि हे ज्ञान आपल्याला ब्रह्मविद्येने होतं. त्याला अध्यात्मविद्या म्हणतात, ब्रह्मविद्या म्हणतात, राजविद्या, राजगुह्य पवित्रम इदम उत्तमम असं म्हणतात 9व्या अध्यायात. आणि या दृष्टीने शुद्ध चैतन्यावरती जेव्हा अविद्याजनित अंतःकरण या उपाधीचा काय केला, अध्यारोप केला. पुन्हा शुद्ध चैतन्य या दृष्टीने ते एकच आहे, कारण मगाशीच आपण पाहिलं ते एकमेव द्वितीयच आहे. पण त्याच्यावर एक आरोप केला उपाधीचा, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, अयम आत्मा किंवा सोपाधिक चैतन्य किंवा जीव किंवा अहम असे 3-4 शब्द आपण त्याला वापरले. पण ब्रह्मविद्येच्या साह्याने त्याचा जेव्हा अपवाद केला
की त्या उपाधीचा काय होतो, बाध होतो. ही एक वेदांताची प्रक्रिया आहे, अध्यारोप आणि अपवाद. थोडं कठीण झालं असेल तर हेच तत्वज्ञान साध्या भाषेमध्ये मांडताना आपले जगद्गुरू तुकोबाराय काय म्हणतात? मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर्म नेणे कोण करिता तो. फार सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. हेच सांगतात आहे तुकाराम महाराज, पण आपल्याला समजेल अशा भाषेत सांगतात आहेत. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मग आपण काय म्हणालो आपण आता, मी निरुपाधिक चैतन्य आहे, ही झाली वेदांताची भाषा. पण मुक्त होता परी बळे झाला बद्ध, काय हा जीव जो आहे तो मूळचा कोण आहे? सच्चिदानंद ब्रह्मच आहे. म्हणजे कसं आहे, नित्यमुक्तच आहे खरं. कारण पुन्हा वेगळा विषय, पण जाता जाता उल्लेख करून जातो की जर बंधन सत्य असतं तर ते कधी निवृत्त झालं असतं का? नाही. म्हणजे बंधन सुद्धा कसं ठरतं, ते मिथ्याच आहे. पण ते मला सत्य वाटतं का? कारण इथे तुकाराम महाराज सांगतात आहे, मूळचा मी मुक्तच आहे. आपण सर्वजण मूळचे सच्चिदानंद ब्रह्मरूप असल्यामुळे मुक्तच आहोत. पण बद्ध झालो. कसे झालो? परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. या अविद्येच्या प्रभावामुळे काय झालं, या देहाला मी समजायला लागलो आणि माझी जी स्त्री पुत्रादिक आहेत त्या सर्वांना माझं 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 म्हणण्याचा छंद मला जडला आणि 24 तास दिवसाचे मी अखंड मी आणि माझं यांच्याच विचारांमध्ये गर्क झालो, ज्याला मगाशी आपण दृश्य क्रीड असा शब्द वापरला. परमपूज्य काकांनी अतिशय सुंदर वर्गवारी नेहमीच सांगतो, आपण बघतो की मी व्यक्ती वस्तू घटना परिस्थिती करा, आपल्या अंतःकरणाचा विचार करा. म्हणजे सोशल मीडियातून जर वेळ मिळाला विचार करायला, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, जेमिनी, चॅट जीपीटी, या सगळ्यातून जर तुमचं डोकं बाहेर काढता आलं तर एक दिवस विचार करून पहा की दिवसभर माझ्या डोक्यात कोणते विचार होते. बरोबर परमपूज्य काकांनी सांगितल्याप्रमाणे 4 गटांमध्ये त्याची विभागणी आपल्याला करता येते. कुठल्या तरी व्यक्तीचे होते, नाहीतर कुठल्या तरी वस्तूचे होते, नाहीतर कुठल्या तरी घटनेचे होते, नाहीतर कुठल्या तरी परिस्थितीचे होते. चुकून एखाद्या वेळेस कुठेतरी देवाचा विचार आला तरी मला अरे वा, आज देवाची आठवण झाली, अशी अवस्था आहे आपली. याचं कारण मी आणि माझे हा छंद मी घेऊन बसलो आणि म्हणून तर मी बद्ध झालो, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि स्वतःला करता भोगता समजल्यामुळे पाप पुण्य अंगी जडवून घेतलं. कारण मी करता म्हटलं की आलं, करता म्हटलं की भोगतेपणा घ्यावाच लागतो. पुन्हा सिद्धांत आहे शास्त्राचा. मग ते भोगतेपण कधी पापाच्या रूपात असेल, कधी पुण्याच्या रूपात असेल. आणि पुण्याचं फळ सुख, पापाचं फळ दुःख सुरू आहे. त्याच तर हेलकाव्यात जीवन चाललेलं आहे माझं. हे आपण अंगी जडवून घेतो. म्हणून तुकाराम महाराज मला सांगतात की अरे तू मुक्त, मुळात मुक्तच आहेस रे तू. जीवा मुक्त होता परी बळे झाला बद्ध. तू स्वतःहून ते स्वतःला बद्ध करून घेतलंस आणि त्याचं कारण आहे काय? घेऊन या छंद माझे माझे. आणि जगद्गुरू तुकोबाराय जेव्हा विठ्ठलाचं म्हणजे ब्रह्मतत्वाचं वर्णन करतात तेव्हा काय म्हणतात? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. पहा भक्तीची, भक्तिशास्त्राची गंमत आणि छान एक हे आहे की भाषा विठ्ठलाची आहे, वर्णन ब्रह्मतत्वाचं सुरू आहे. कारण ते हे परब्रह्म उभे विटेवरी हा दृढ निश्चय आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाचं वर्णन करताना. आणि पुन्हा विनंती करतात देवाला काय? ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. हे सुंदर भंग आहे पहा की विठ्ठला देवा काय तुम्ही उपाधी वेगळे आहात, तुम्ही निर्विकार आहात, कार्यकारणात्मक उपाधीच नाही आहे तुम्हाला.
तुम्ही अवस्था त्रयातीत आहात. तुम्ही कुटस्थ आहात, तुम्ही नित्य आहात, तुम्ही शुद्ध बुद्ध मुक्त स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक रस एकमेवा द्वितीय आहात. कसलीच उपाधी तुम्हाला नाही. त्यामुळे तुम्हाला जन्म मरणादी संसार नाही. नारायणा, तुमच्यासारखेच मलाही करा असं तुकाराम महाराज विनवणी करतात आहेत विठ्ठलाला. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. आणि मलाही तुमच्यासारखंच काय करा, उपाधी वेगळे निरुपाधिक करा. आणि त्याच्यासाठी काय करा म्हणतात तुकाराम महाराज आपल्या भाषेत, आत्ताच्या चालू भाषेत बोलूया, माझ्याही उपाधीचा बाध करा, समूळ वासना नुरवावी. याचा अर्थ अविद्येसह माझी वासना नष्ट करा. कारण तीच, त्या वासनेपोटीच मी आणि माझा हा असा छंद घेऊन मी बद्ध झालेलो आहे. माझं मूळ स्वरूपच विसरलेलो आहे. आणि म्हणून तर मला अज्ञानी म्हणतात शास्त्रकार आणि संत. म्हणून मला अज्ञानी म्हणतात. अज्ञानी म्हटल्यानंतर मला जेव्हा माझ्या डिग्र्या आठवतात, तुम्हाला माहिती आहे, लगेच रिझ्युमी काढतो मी, लिंक्डइन प्रोफाईल. मी एकदा गमतीने म्हणालो होतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या व्याख्येप्रमाणे आईन्स्टाईन सुद्धा अज्ञानी आहे. संपला विषय. अजून काही बोलण्याची आवश्यकता आहे? आपापली रेस्युमी गुंडाळून ठेवायला हरकत नाही. त्या महान शास्त्रज्ञाला अज्ञानी म्हणणं हा माझा उद्देश नाही बरं. नाहीतर आजकाल गैरसमज फार पटकन होतात लोकांचे. मी ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञानाची जी व्याख्या केली त्या व्याख्येप्रमाणे बोलतोय. म्हणण्याचा उद्देश असा, आपली बुद्धी बाकी इतर क्षेत्रात कितीही चालत असेल, पण जर माझ्या स्वरूपाचं मला विस्मरण झालं असेल आणि मी स्वतःला देह समजत असेन, या जगाला सत्य समजत असेल, तर मी माऊलींच्या व्याख्येप्रमाणे अज्ञानी आहे. आणि मला माऊलींच्या व्याख्येचा इतका भक्कम आधार आहे की मी अज्ञानी म्हणायला कचरत नाही. स्वतः सकट मी पहिली, त्याच्यात पहिली यादीत स्वतःला घ्यायचं, मग अधिकार प्राप्त होतो. मुद्दा अशा पद्धतीने वासनेचं जे मूळ असलेली जी अविद्या ती नष्ट जेव्हा होते, ती नष्ट झाल्यानंतर काय होतं, उपाधीचा बाध होतो. मी कधी निराश शब्द वापरतोय, कधी बाध जाणीवपूर्वक वापरतोय. निराश झाल्यानंतरही पुन्हा या जगतातच कार्य करावं लागतं. त्याला बाध समाधी म्हणतात. त्या उपाधीच्या माध्यमातूनच करावं लागतं. हे अजून वैशिष्ट्य. कार्य करण्यासाठी देह पाहिजे, अंतःकरण पाहिजे, पण आता त्याचं सत्यत्व निघून गेलं आहे. ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, हे जे माऊलींनी म्हटलं आहे. सत्यत्वाचं विष निघून गेलं, काही बिघडत नाही मग आता. त्यामुळे उपाधीचा बाध होतो. आणि मग उपाधीचा बाध झाल्यानंतर बाध समानाधिकरणाप्रमाणे जे आपण शिकलो मागच्या वेळेला, बाध समानाधिकरणाने निरुपाधिक झालेला जो जीव, त्याचं काय होईल, कुटस्थाशी ऐक्य होईल. आणि कुटस्थ आणि ब्रह्म यांचं मुख्य समानाधिकरण असल्यामुळे, अजून साध्या भाषेत ते एकच असल्यामुळे त्याला मुख्य समानाधिकरण म्हणतात. काय होईल, जीवाला त्याची ब्रह्मरूपता स्पष्ट होऊन अखंड आनंदाची प्राप्ती होईल. पुन्हा एकदा, ती जी उपाधी आहे, जी मध्ये आल्यामुळे मूळचं ऐक्य आहे ते लक्षात येत नाही आहे, अनुभवास येत नाही आहे. म्हणून ते मूळचं ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी जणू काही प्रस्थापित, कारण ते मूळचं एकच आहे. माझं अज्ञान गृहीत धरून ही भाषा बोलणं सुरू आहे अध्यारोपाची. म्हणून बोलूया की जणू काही पुन्हा एकदा त्याचं ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी मध्ये जे येतं आहे, अडचण ज्याची होते आहे, त्याला उपाधी म्हणतात. तिचा निराश करून घेणे. आणि असं जेव्हा होईल तेव्हा जीवाची ब्रह्मरूपता स्पष्ट त्याला अनुभवास येईल, त्याला अखंड आनंदाची प्राप्ती होईल. आणि हाच या आणि इतरही महावाक्यांचा म्हणजेच परमार्थशास्त्राचा अंतिम उद्देश आहे. निरतिशय, निरपेक्ष, निरंतर आनंद, आनंद आणि आनंद. आनंदाचे डोही
आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे, हा जो तुकाराम महाराजांचा अनुभव आहे, सर्वच संतांचा आहे, तो आपल्यालाही लाभावा याच्यासाठी परमार्थशास्त्र, त्याच्यासाठी महावाक्य. या ठिकाणी चारही महावाक्यांचा विचार पूर्ण झाला. मला वाटतं आपल्याला आता अयम आत्मा ब्रह्म, त्यातलं आत्मा हे पद, अयम हे पद आणि ब्रह्म हे पद आणि त्याचा उद्देश, त्याचा लक्षार्थ छानपैकी समजला असेल. एका श्रवणात लक्षात राहत नसतंच, बुद्धीत ठसतही नसतं. त्याला वारंवार श्रवण हाच उपाय आहे, त्यालाच अभ्यास असं म्हणतात. तो आपण सर्वजण करतच आहोत. परंतु या ठिकाणी या चारही महावाक्यांचा विचार पूर्ण झाला आणि त्याचबरोबर महावाक्य या विषयाची सांगता सुद्धा झालेली आहे. आणि महावाक्य विचाराच्या पूर्णतेसह आपण आनंदाचे तत्वज्ञान या चिंतन मालिकेचा जो दुसरा व्हॉट नावाचा टप्पा ज्याच्यामध्ये आपण आता आहोत, तो पूर्ण करतो आहोत. कारण महावाक्य शिखरस्थ सुरुवातच मी त्यांनी केली होती, त्याच्यानंतर तो अंतिम निष्कर्ष, त्याच्या पुढे काहीही नाही. त्यामुळे व्हॉट नावाचा टप्पा आपण जाणीवपूर्वक आपण हा विषय अगदी शेवटी घेतला. त्यांनी आपण हा व्हॉट नावाचा टप्पा पूर्ण करतो आहोत आणि पुढील सत्रापासून आपण हाऊ या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ करणार आहोत. आणि त्याचं शीर्षकच हाऊ असल्यामुळे साधनशास्त्राचं विवेचन असलेला हा पुढचा टप्पा आहे, हाऊ नावाचा. आणि महावाक्यांनी सांगता झालेला आपला हा चालू टप्पा, तो व्हॉट नावाचा हा चालू टप्पा. आणि हाऊमध्ये आत्तापर्यंत जे ऐकलं, अंतिम जो निष्कर्ष महावाक्य, तिथपर्यंत कसं पोचायचं, त्याच्यासाठी काय नेमका साधन करायचं, ते कसं करायचं, हे सर्व सांगणारा हा पुढचा टप्पा. म्हणून त्याला शीर्षकच आपण हाऊ असं दिलं, की कसं करायचं आहे सगळं, हाऊ टू डू इट. व्हॉट या टप्प्यात अनेक संकल्पना आपण आता समजून घेतल्या, पण शेवटी ते परोक्ष ज्ञान. पण आता प्रत्यक्ष साधनेत त्याचं रूपांतर कसं करायचं हा सांगणारा पुढचा तो व्हॉट टप्पा. थोडक्यामध्ये आजच्या टप्प्याची सांगता आणि पुढच्या टप्प्याचा शुभारंभ, या दोन्हींसाठी अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास याच्यासारखा दुर्मिळ योग आलेला आहे. आणि हे त्या परमेश्वराच्या असीम कृपेचं द्योतक आहे, अशी माझी स्वतःची तरी श्रद्धा आहे, की ज्याच्या कृपेनीच आपली ही दीर्घ चिंतन मालिका सुरू आहे. आणि त्यांनीच हा अत्यंत सुंदर असा, अतिशय दुर्मिळ असा योग आहे, की आपलं महावाक्यासारखं चिंतनाची सांगता या मुहूर्तावरती व्हावी आणि साधनाशास्त्र त्याचा शुभारंभसुद्धा याच मुहूर्तावरती व्हावा. तर त्या परमेश्वराच्या, सद्गुरूंच्या, शास्त्रकारांच्या, संतांच्या या सर्वांच्या कृपेचं स्मरण करतो. आज जे काही थोडंफार चिंतन घडलं असेल ते त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मला काय बोलावं हे सुचत नाहीये, खरं सांगायचं झालं तर. नाही, खरंच पुरुषोत्तम योग आहे. बोलू आपण. आधी आपण भजन सेवेकडे वळू. आज भजन सेवा देण्यासाठी अमृताताई तुम्ही आहात, आय थिंक जॉईन झालेलं बघितलं मी, तुम्ही अमृता कुलकर्णी आहेत. दत्तराज प्रभो दीन दयाळा दया करी, वरी तुझं कृपाळा, हे भजन असते आपल्याला सादर करतील अमृताताई.
जय श्रीराम. जय श्रीराम मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. दत्तराज दत्तप्रभो दत्तराज दत्तप्रभो दीनदयाळा दया करी दिनावरी तूच कृपाळा दया करी दिनावरी तूच कृपाळा तूच माझी माता पिता तूच माझा बंधू सखा तूच माझी माता पिता तूच माझा बंधू सखा नमन माझे अत्रिसुता नमन माझे अत्रिसुता लाभू दे जिव्हाळा दत्तराज दत्तप्रभो दत्तराज दत्तप्रभो दीनदयाळा दया करी दिनावरी तूच कृपाळा दया करी दिनावरी तूच कृपाळा कलियुगाचा तूच स्वामी शक्ती मुक्ती देनामी कलियुगाचा तूच स्वामी शक्ती मुक्ती देनामी लक्ष लाभो तुझे चरणी लक्ष लाभो तुझे चरणी शक्ती दे मनाला दत्तराज दत्तप्रभो दत्तराज दत्तप्रभो दीनदयाळा दया करी दिनावरी तूच कृपाळा दया करी दिनावरी तूच कृपाळा दया करी दिनावरी तूच कृपाळा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. प्रश्नोत्तराकडे वळू आपण. पुन्हा प्रश्न असतील त्यांनी आपला कॅमेरा सुरू करून प्रश्न विचारावा.